काय म्हणशील? खूप छान आयोजन आहे. मैदान कसं आहे? बॉल येतोय का बॅटवर? हो, बॉल बॅटवर येतोय. थँक्यू. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल नितेशसाठी, सो ते कलेक्ट करण्यासाठी आपण यायचं आहे. नितू, षटकारासाठी 1,500 रुपयाचा कॅश प्राइज महेशसाठी होता आणि त्याची विकेट तुम्हाला मिळाली, यासाठी आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि यंदा आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल आयोजनाचा आम्ही आभार मानतो. यावेळेस अगदी मी या ठिकाणी उल्लेख करेल की यावर्षी नवीन 2 गावांना मात्र या विभागामध्ये प्रवेश दिलेला आहे, अंतोरे आणि पाटणेश्वर. आणि सो त्यांनी देखील धन्यवाद दिलेत या लीगसाठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. आणि यावेळेस पाहतो आपण जाऊया मैदानाकडे, बोलूया क्रिकेटकडे. आजच्या दिवसातील सेकंड सामना असेल. चला, पंचांचा इशारा येतोय, टाइम अलर्ट केला गेला आहे. विनंती असेल कॅप्टन ऑफ SRK वॉरियर्स, प्लीज कोऑपरेटर्स. फर्स्ट डिलिव्हरी राईट अमाउंट द विकेट. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन आणि लॉंग लेगच्या रिजन मध्ये जातोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय, आउट ऑफ द लाईन. एक ब्रँडेड दर्जेदार आउट ऑफ षटकार. प्रमुख अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. हर्षजी पितले साहेबांना आमची विनंती असेल. आणि यावेळेस आपण पाहतोय अकाउंट 6 धावांनी खोललं गेलं आहे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं षटकाराला. क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर वीरेंद्र सेहवाग सिडनी क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार एक दिवसीय क्रिकेटमध्ये यावेळी देखील पाहिलं. यावेळी बॅटमधून येतोय ओमकारच्या आउट ऑफ द लाईन ह्यूज मॅक्झिमम षटकार. आणि निश्चित आपण पाहतोय 24 इव्हेंट्सच्या माध्यमातून हा प्रसार माध्यम आहे आणि घर बसल्या देखील ही स्पर्धा पाहिली जाते. आपण पाहतोय सातारा येथून हेमंतजी पाटील कलवे हे या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळेस नो डाऊट पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे की यस इट इज अ वाईड डिलिव्हरी अँड दॅट्स वाय स्कोर डेफिनेटली इन्क्रीज विथ द हेल्प ऑफ सिंगल रन स्कोर सोज ऑन द स्कोर बोर्ड. कविराज 13 धावा झाल्यात. वन्स अगेन फॉर कमबॅक. यावेळी शॉट ऑफ द लेग, चेंडू फिरकावून दिला डीप मिड रिजन मध्ये. चेंडू जातोय पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र बरसात होत आहे षटकारांची. वन्स अगेन राईट अमाउंट ऑफ विकेट. यावेळी कक्षेमध्ये येतोय समालोचकांच्या एक दर्जेदार ब्रँडेड मॅक्झिमम ह्यूज षटकार. आपल्याला पाहायला मिळते इथे या हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं गेलं तर कालच्या दिवशी देखील मी पाहिलं सिंगल डबल कमी येतात सर आणि षटकार चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला खूपच पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र पहिलं षटक मार्गस्थ असताना
आतापर्यंत आपण पाहतोय 25 धावा धावपळकावर आल्यात आणि त्यामध्ये 4 दणदणीत षटकार आहेत. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन स्ट्रायकर ओमकार. यावेळी पुन्हा एकदा नो डाऊट पंच सांगतील की ऑब्जेक्टिव्हच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि एक आगल्या वेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय पंचांचा इशारा आपल्याकडे येतोय. एक धाव संख्या अवांतरमध्ये वाढेल आणि टोटलमध्ये देखील एक धाव प्लस होईल. धाव संख्या 1 ने वाढेल. 26 धावा चाल्यात. प्रहार करण्याचा प्रत्येक चेंडूवर प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पंच सांगत आहेत संतोषजी चौधरी आम्हाला की पुन्हा एकदा ऑब्जेक्टिव्हच्या खूपच बाहेर चेंडू फेकला जातोय. मंदार दाडवे करून उत्तम असा अष्टपैलू खेळाडू मंदार आहे. एका बाजूने पाहिलं तर उत्तम कामगिरी फलंदाजीमध्ये करतोय पण आज मात्र गोलंदाजीचा फार. यावेळी पॉपिंग मध्ये फेकलेला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न पण पंचांचा पुन्हा एकदा आमच्याकडे इशारा येतोय. काय पंच सांगतात. यस वेगावर नियंत्रण आहे पण दिशेवर मात्र इथं प्रवीण सर नियंत्रण गमावलेलं आहे. गोलंदाज मंदार धारवेनं कमबॅक करावं लागेल कारण पहिला षटक आहे आणि सुरुवात प्रारंभ जर तुमचा चांगला असेल तर निश्चितच तुम्ही त्याचं एंड देखील चांगल्या पद्धतीने करू शकता. वन्स अगेन फॉर कमबॅक राईट ओव्हर द विकेट मंदार. यावेळी पुन्हा एकदा काय पॉवर हिट आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. यस मॅक्झिमम वन्स अगेन षटकार. आता पण सध्या आहोत सुप्रीम पेट्रोकेमिकल स्टँड मध्ये. आमच्या समवेत आहेत सचिन दादा, राकेश दादा आणि कृणाल दादा खऱ्या अर्थाने यासारखे वॉरियर्स संघाचे ओनर्स आहेत. दादा कसं वाटतं या ठिकाणी बसून मॅच पाहताना. मॅच पाहताना आनंदच वाटतंय पण सध्याची पोझिशन बघून थोडंसं दुःख होतंय. पण एक इच्छा आहे की क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळला जातोय. गेले 2 दिवस आणि आता 3रा दिवस आयोजन हे खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या प्रकारे प्रत्येक संघाने इथे एफर्ट लावलेला आहे प्रत्येक आयकॉन प्लेअरनी आम्हाला पण म्हणजे पूर्णपणे गॅरंटी आहे की मंदार धाडवे पुढील षटकात नक्कीच कमबॅक करेल आणि काही झालं कोणी जिंको कोणी हरव इथे फक्त क्रिकेटचाच विजय होईल हीच आमची अपेक्षा आहे. अगदी टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्यांचा आवाज मात्र या स्टँड मधून येतोय. खूप सारे सपोर्टर्स खूप सारे फॅन्स यासारखे वॉरियर्स संघाच्या या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकता किती मोठ्या संख्येने जमलेले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि यावेळेस मात्र निश्चितच सांगितल्याप्रमाणे मंदार धारवे कडे त्या पद्धतीची गुणवत्ता कौशल्य आहे. ज्या धावा खर्च त्याने केल्या तर निश्चितच नो डाऊट तो या धावा पूर्ण करेल किंवा पुढच्या षटकामध्ये देखील त्या धावा कव्हर करू शकतोय कारण अर्धशतकांचा बादशाह म्हणजेच मंदार धाडवे. अशी कोणती स्पर्धा नाही की तिथे अर्धशतक मंदारचं पाहायला मिळालं नाही. मी जिथे जिथे पाहिलंय जिथे जिथे मंदारची खेळी पाहिली तिथे मात्र वादली खेळी पाहायला मिळाली. यावेळेस मात्र प्रहार केला जातोय. स्वर अँड नील 11 संघाचे विस्फोटक फलंदाज. यावेळी एक्झिक्यूट केलेले चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला चेंडू पकडला जाईल 38 सर्कलमध्ये. तत्पूर्वी आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते आणि धाव संख्येला पुन्हा एकदा आकार येईल. 35 धावा धावपळकावर होत आहेत. स्वर अँड नील 11 संघाचं जर प्लेइंग 11 आणि 12th प्लेअर पाहिलं तर ओमकार पाटील कॅप्टन ऑफ द रावे. एरवी जर पाहिलं गेलं तर रावे संघाकडून हा खेळाडू कॅप्टनची भूमिका बजावत असतोय आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रवीण सरने RPL मध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूने केली आणि वैयक्तिक नावासोबतच रावे गावाचं नाव त्यानंतर पेन तालुका या सर्व गोष्टी येतात. तुमचा परफॉर्मन्स ही तुमची प्रसिद्धी दाखवते आणि प्रसिद्धी मिळाली की प्रतिष्ठा येते. त्यानंतर पाहतो रुपेश पाटील, सार्थक म्हात्रे, सुनील पाटील, सचिन पाटील, रजत मोकल, धर्मेंद्र पाटील, निशिकांत पाटील, नितेश पाटील, संकेत पाटील, निखिल आणि सर्वेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा अंगातील ताकद बॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न पण काय कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र ऑफिस्टीकडे जास्तीत जास्त चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो कारण ओमकार हा पॉवर हिटर फलंदाज आहे आणि मगाशी जर आपण पाहिलं तर मिस हिट होता. प्रॉपर टायमिंग नव्हता तरी देखील तो लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार गेला होता कारण या फलंदाजाकडे ती क्षमता आहे ताकद आहे. ही विकेट लवकरात लवकर मिळवणं गरजेचं आहे. यावेळी याचा पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे की ऑफिस्टीच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि निश्चितच पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येसहित टोटलमध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या कविराज होत आहे. 36 धावा झाल्यात. काय गुणलेखकाची भूमिका बजावत आहेत.
एक व्यावसायिक दर्जाचा गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतोय. कविराज एरवी पाहिलं तर एक उत्तम फलंदाज क्षेत्ररक्षक आहे. यावेळी क्या बात आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय वेगाने षटकार. ओंकार की बल्लेबाजी उनकी टीम के लिए शहद जैसी, लेकिन अपोजिशंस के लिए करेले जैसी कड़वी हो रही है, क्योंकि अपोजिशन के गेंदबाजों का सरेआम कत्लेआम हो रहा है. नक्कीच. आणि पाहायला गेलं तर हे दोन्ही खेळाडू प्रवीण सर एका संघामध्ये नेहमीच खेळत असतात. मग पाहायला गेलं तर मंदार दाडवे आणि अक्षय मांडलेकर हे दोन्ही खेळाडू नेहमीच आपण पाहतोय त्यांच्या गावाच्या माध्यमातून नेहमीच तहसील आणि डिस्ट्रिक्ट लेवलला खेळत असतात. तो सातारा से वरुण हेमंत पाटिल कड़वे ये मैच देख रहे हैं लाइव, उनका भी हम स्वागत करेंगे. देखिए लीग कहाँ कहाँ पहुँच चुकी है, 24 लाइव इवेंट्स. लेकिन उनसे मैं ज़रूर गुजारिश करना चाहूँगा, सातारा में आपके जितने भी फ्रेंड्स हैं उन्हें ये ज़रूर बताइए 24 लाइव इवेंट्स को सब्सक्राइब करने के लिए. लेकिन फिलहाल ओंकार पाटिल देखिए एक गेंद मिली थी इन्हें बल्लेबाजी के लिए और उन्होंने उस गेंद के ऊपर भी छक्का लगाया था आरपीएल में. वो दिखाया था कि मुझे क्यों लिया गया, और इस वक्त वो दर्शा रहे अपनी टीम के लिए क्यों मैं इस टीम का आइकॉन खिलाड़ी हूं. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट रिझनला पंचांकडे अपील केली गेली होती, पण पंच अपील फेटायला तर मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे पाहावं लागेल. रेफरीसाठी मात्र इथे डिक्लेअर केलेला आहे. तो टोटल अंपायर तो ज़रूर फैसला सुनाएंगे, लेकिन स्कोर कार्ड के ऊपर दूसरे ही ओवर में 42 रन, इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है राकेश? अगर हम देखें तो शुरुआत तो अच्छी हुई है, 42 रन कम नहीं है शुरुआती 2 ओवर में. नक्कीच वैयक्तिक 10 चेंडूंचा खेळ खेळतोय ओमकार पाटील आणि 36 धावांची बहारदार खेळी आपल्या संघासाठी करतोय. अजूनपर्यंत हा खेळाडू सर मैदानावर राहील तर निश्चितच अबाव 80 धावसंख्या जाऊ शकते, पण नितांत गरज आहे ओमकार पाटीलला मैदानाच्या बाहेर पाठवणं. यासारखे वॉरियर्सला मात्र कमबॅक करावं लागेल. हाँ, ये बिल्कुल बात सही कही आपने, क्योंकि ब्रेक थ्रू का मिलना ज़रूरी. अगर आप टॉस जीत के पहले गेंदबाजी करने का फैसला लेते हो तो वो फैसला आपके गेंदबाजों के भरोसे आपने लिया है, तो ऐसे में गेंदबाजों को अच्छी गेंदबाजी करनी ही होती है. यावेळी पॉपी क्रेजमध्ये फेकलेले चेंडू मिड ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षित केले जाते, प्रोटेक्शन केलेलं आहे, एकही धाव मिळणार नाही आणि धावसंख्या 33-13 दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. आणि 2 षटकानंतर जर पाहिलं तर स्वर अँड नील 11 जो हे संघाची धावसंख्या होत आहे 42 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट, कोणतंही विकेट नाही प्रवीण सर, आणि 42 ये प्लस पॉइंट है इनके लिए. 42 रन भी बने हैं, 21 की औसत भी है, और उनके हार्ड हिटर बल्लेबाज ओंकार पाटिल क्रीज पे मौजूद भी है बिना कोई नुकसान. इससे अच्छी लाभदायक बात क्या हो सकती है? नक्कीच जर क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं तर T20 क्रिकेटमध्ये हजरत झजई आणि उस्मान गनी यांची 236 धावांची पार्टनरशिप
आणि इथे देखील आपण पाहतोय ओमकार पाटील आणि निशिकेत पाटील. निशिकेत वैयक्तिक कविराज एका धावेवर खेळतोय, पण प्रवीण सर पाहिलं तर एका बाजूने काय धावांचा डोंगर रचत चालला हा खेळाडू हाँ, ओमकार. निश्चित तौर पर आज का 50 हमें इनके द्वारा देखने का मौका मिलेगा, ऐसा लग रहा है मुझे, जिस अंदाज से वो खेल रहे हैं. अब लेफ्ट आर्म बॉलर को लेकर आए हैं एसआर के वॉरियर्स. जयेश पाटिल को लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. अब देखना ये होगा कि बाएं हाथ के बल्लेबाज को कितना फायदा मिलता है इनके आने से. नक्कीच, कारण जर डावखुरा गोलंदाज असतो त्याला नॅचरल स्पिन मिळतो आणि तो ॲप्टिट्यूड असतो, नैसर्गिक कळ असतो गोलंदाजाकडे. यावेळी मात्र प्रहार केलाय, चेंडू जाते मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द लाईन, एक मॅक्सिमम षटकार. ये लेकर आए हैं, लेकिन स्ट्राइकर एंड पे बाएं हाथ का बल्लेबाज था. कप्तानी भी ऐसी होनी चाहिए जहां पर आपको परेशानी ना हो. बाएं हाथ के बल्लेबाज को क्या फायदा मिला देखिए, मैंने फायदा कहा था बाएं हाथ के बल्लेबाज का. नंबर आया 6 मिड विकेट बाउंड्री के बाहर. नेचुरल स्विंग कब होता है? जब दाएं हाथ का बल्लेबाज स्ट्राइक एंड पे हो तो. यस यस, यहाँ डेफिनेटली. पे अगर आपके पास स्विंग ना हो ना बाएं हाथ के गेंदबाज के पास, बाएं हाथ के सामने, तो मार जरूर है. ये देखिए रनआउट का खतरा, और ये उंगली उठती हुई अंपायर की गलत यहां पर कॉलिंग थी. ये पहला विकेट का पतन हुआ, सब कुछ अच्छा चल रहा था, लेकिन लालच बुरी भला होती है. रन छक्कों की भाषा में आ रहे तो सिंगल के लिए दौड़ना ही क्यों, और जो भी मौत के द्वार पर दस्तक दे रही हो. हाँ, ये अक्षय कुमार देखिए, खिलाड़ी खिलाड़ी के नाम से मशहूर, क्योंकि जब ये आए तो खिलाड़ी फिल्म आई, फेमस हुई, और उसके बाद सबसे बड़ा खिलाड़ी, खिलाड़ियों का खिलाड़ी, 786, ऐसी कई फिल्में आई अक्षय कुमार की. लेकिन ये गेंदबाज थोड़े खिलाड़ी बनने की कोशिश कर रहे हैं इसके वॉरियर एसआर के वॉरियर्स के लिए. ये देखिए, ये होता है नेचुरल स्विंग, दाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकर एंड पे आने के बाद. बिल्कुल राकेश, अगर हम टोटल देखें 48 तीसरे ओव्हर में, यहां से वापसी कर सकती है ये टीम. नक्कीच, आणि ते करणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेट म्हटलं किंवा पत्त्यांचा खेळ म्हटलं, डावपेच सर करणं खूप गरजेचं आहे, कारण त्या प्रकारची कॅप्टन्सी देखील मैदानावर प्रदर्शित करणं गरजेचं आहे. कारण खेळाडू तुमच्यासमोर कोण आहे, शेवटच्या षटकामध्ये कोणाला तुम्हाला ठेवायचं आहे, ह्या सर्व गोष्टी मात्र मैदानावर कॅप्टन्स कडून घडल्या पाहिजे. यावेळी मात्र जोरदार टाळ्यांचा वर्षाव केला जातोय प्रत्येक चेंडूवर, जणू काही फायनलचा सामना आहे. निश्चित तौर पर लीग में हर कोई टीम चाहती है कि पहला मैच जीते. पहला मैच हमने ये देखा आज के दिन का जीता आई एकवीरा खार सापोली ने. लीग में पहला मैच जीतना किसी भी टीम का फ्रेंचाइजी चाहता है, किसी भी टीम का आइकॉन खिलाड़ी चाहता है. और ये देखिए लगातार 3 डॉट गेंदे, यहां से वापसी हो सकती है, मैंने कहा था, और वो वापसी दिलाई है गेंदबाज जयेश पाटिल ने. नक्कीच, जर सर आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आगाज अच्छा हो तो अंजाम जरूर अच्छा होगा. निश्चित तौर पर शुरुआत अच्छी हो तो अंत हमेशा भला होता है. और लगातार 6 गेंदे डॉट खेली. देखिए जिस ओंकार का मिस्क्यूट भी 6 आ रहा था, ये क्रिकेट है जो आपको 7वें आसमान पर लेकर भी जाता है और जमीन पर लाने में देर भी नहीं करता. और ये देखिए बहुत हो गया, अब बहुत हो गया. ओंकार पाटिल अपने आप को कोस रहे हैं कि क्या मैंने 6 गेंदे डॉट खेली इससे पहली वाली, और पूरी उस गेंद के ऊपर उन्होंने पूरा गुस्सा निकाला. नंबर आया 6.
पाटील जोहे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या समवेत महेंद्रजी पाटील जोहे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। या स्पर्धेमध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 मध्ये आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे। काय स्टार्ट मिळाले आहे। प्रतिषेधक 18.0 धावसंख्या जमावताना आपण पाहतोय स्वर अँड नील 11 जोहे संघ अजूनपर्यंत पाहिलं तर फक्त 1 विकेटचं नुकसान सहन करत हा संघ पुढे सरसावतोय। 12 चेंडूंचं अजूनपर्यंत पहिल्या इनिंग मधील खेळ बाकी आहे। धावसंख्या ओमकार होत आहे। 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 54 धावा 1 विकेटचं नुकसान। यावेळेस मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण पहिलं जर पाहिलं तर प्रति षटक 34 धावा, त्यानंतर मात्र पुन्हा दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर 12 धावा, अशा टोटल 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 54 धावा धावपटकावर आल्या आहेत। वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी शॉट ऑफ दिले काय मात्र तेथे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला झील होता, पण मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि येथे 2 धावा आणि तिसरीसाठी प्रयत्न केला जातो आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत। तर निश्चितच या 3 धावडी धावसंख्या अत्यंत वेगाने वाढेल। धावसंख्या होत आहे कविराज 57 धावा झाल्यात। तर मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय काशीनाथजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे सदस्य आहेत, त्यांना देखील या स्पर्धेमध्ये सन्मानित केलं गेलं पाहिजे कारण स्पर्धा म्हटली की मान्यवर आले आणि आलेल्या मान्यवरांचं इथे यथोचित सन्मान गेले आपण पाहतोय 2 दिवस केलं जात आहे। तर निश्चितच मी विनंती करतो आयोजकांना की पुन्हा एकदा काशीनाथजी पाटील जोहे ग्रामपंचायत सदस्य यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। जाऊया मैदानाकडे, वळूया क्रिकेटकडे। राईट आर्म ओव्हर द विकेट वन्स अगेन। यावेळी शॉट ऑफ द लेग, इफ यू गिव्ह शॉट सो आय विल शो माय क्लास। यावेळी मात्र इथे एक दणदणीत षटकार। गोल्डन डीजे आपण पाहतोय, काय अप्रतिम धून येथे संगीतांचा मात्र वर्षाव केला जातो। मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय काशीनाथजी पाटील जोहे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांना सन्मानित करायचं मी विनंती करतोय। सूर्यास पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर सन्माननीय नारायणजी पाटील माजी सरपंच तरण खोप यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। शॉट ऑफ द लेग वन्स अगेन दिस डिलिव्हर एक्झिक्यूट केलाय, जातोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावर आउट ऑफ द लाईन, एक दर्जेदार षटकार। रेकॉर्ड प्रवीण सर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। ओमकार पाटीलच्या माध्यमातून क्रिकेटच्या या पटलावरती मी पहिल्यांदाच बघतोय की एकही सिंगल धाव नाही, एकही डबल धाव नाही, प्रत्येक ही 54 धावा झाल्या त्या सर्वच्या सर्व षटकार, एकही चौकार नाही, एकही धाव नाही, दुहेरी नाही, तिहेरी नाही, 54 धावा षटकाराने पूर्ण केल्यात। 9 षटकार क्रिकेट विश्वामधील एक अनोखं रेकॉर्ड, ही पहिली धाव येतोय ओमकार पाटील याच्या बॅट मधून। तर मी विनंती करतोय सन्माननीय नारायणजी पाटील माजी सरपंच तरुण खोप यांना की आपला सन्मान घ्यायचा मी विनंती करतोय। आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते मनोजजी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नारायणजी पाटील ग्रामपंचायत माजी सरपंच तरुण खोप यांना सन्मानित करायचं आहे। आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचं अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन देखील केलं जात आहे। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं इथे यथोचित मान सन्मान केलं जात आहे। मायाची उबदार शाल, यावेळीच मात्र फटका फसलाय की काय प्रॉपर टायमिंग नाही, चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं, क्षेत्ररक्षक येतोय, इमानदार कोणतीही चूक करत नाही आणि फलंदाज बाद होतोय, झटका लागतोय, फलंदाज बाद होतोय। सार्थक मात्रे बॅक टू द पेव्हिलियन। तर सन्माननीय अमोलजी सूर्यवंशी दादर सागरी पोलीस स्टेशनचे
पोलीस अधिकारी यांना देखील मी विनंती करतो का आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकतेची जपणूक करणारे आणि जनतेची अविरत सेवा करणारे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे सूर्यवंशी सर यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस मात्र एक्झिक्यूट केलाय फटका डीप मिड विकेट रिजनमध्ये चेंडू पकडला जाईल. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. सिंगल पर पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट केले जाते कारण सुरुवातीच्या कालामध्ये जर पाहिले गेले तर बहारदार केली मोठे फटके आलेत प्रवीण सर. आता मात्र एक माइंड गेमनी स्कोर पुढे कसं सरसावेल याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं जात आहे. या एका धावेने षटक क्रमांक 4 देखील संपलं जाते. 4 षटकांच्या खेळानंतर धावफलकावर धावसंख्या कविराज लागली जाते. स्वर अँड नील 11 जोहे संघाची 71 लॉस ऑफ 2 विकेट इन द फॉर्म ऑफ सार्थक मात्रे अँड निशिकेत पाटील. तर सन्माननीय हर्षजी पितळे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर सत्यता पाटिल यांच्या शुभ हस्ते सन्माननीय हर्षजी पितळे यांचं स्वागत केलं जात आहे. तो देखिए आखिरी ओवर है. तर सेवानिवृत्त आमचे अधिकारी रिटायर आर्मीमॅन म्हणजेच सचिनजी पाटील सतीश म्हात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपल्या इंडियन आर्मी राकेश यांना सन्मानित करायचं आहे. देखिए 71 हो चुके हैं. ओंकार पाटिल क्रीज पे है. 9 छक्के उन्होंने लगाए 54 रन. देखिए 50 मैंने कहा था आज पहला 50 इनके द्वारा हमें देखने का मौका मिलेगा लेकिन 71 क्या 91 बनेंगे नक्कीच क्योंकि इनके स्ट्राइक पर रहने से हम 20 रनों की उम्मीद कर सकते हैं आखिरी ओवर में. या नो डाऊट Death over में. ज्याप्रमाणे मी म्हटलं सर की हा खेळाडू लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं कारण जेवढा हा खेळाडू खेळपट्टीवर राहील तेवढा समोरच्या संघाला डोकेदुखी ठरू शकतोय. या ब्लेसा शेवटचे षटक ओ हो काबिलियत तारीफ काय गोलंदाजी करतोय दिनेश पाटील. मात्र या प्रहाराला या विस्फोटक फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवतोय. फलंदाज बाद होतोय. ओमकार पाटील वॉक फ्रॉम बॅक टू द पॅव्हिलियन. या खेळाडूकडून मात्र शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये धावसंख्या उभारेल कसं याकडे मात्र पॅव्हिलियन मधून अपेक्षा असाव्यात पण मात्र काय कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र मोठा झटका लागला जातोय. दिनेश पाटीलचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे आघाडीच्या गोलंदाजांना मात्र खूप झोडलं होतं पण मात्र येथे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट दिनेश पाटील आपली भूमिका बजावतोय. संघनायकाने दिलेला चेंडू हातामध्ये सोपवलाय आणि ते निश्चितच पूर्णपणे कामगिरी पार पाडतोय. फलंदाज बाद होतोय. तर निश्चितच मी म्हटल्याप्रमाणे कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकतेचे जतन करणारे आणि जनतेची अविरत सेवा करणारे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे सूर्यवंशी साहेब तदनंतर आपण पाहतो त्यांच्या समवेत जाधवजी साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. साहेब आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थानं हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष दमदार स्वागत आहे. शेवटचे षटक मार्गस्थ असताना कवी धावसंख्या होत आहे धावफलकावर 71 धावा झाल्यात. प्रवीण सर कितपत धावा रचणं गरजेचं आहे. काय वेळ टार्गेट सेट केलं जाईल आणि किती धावा व्हायला पाहिजे. देखिए वातावरण में ये कुछ कहा नहीं जा सकता लेकिन ओंकार पाटिल के होते हुए मैंने कहा था कि 91 तक इस टीम को पहुंचना चाहिए लेकिन फील्डिंग करने वाली टीम के पास मौका है कि 80 के करीब इनको रोका जाए. नक्कीच या चौकाराने धावसंख्या वाढतोय 75 धावा कारण 80 तुम्ही म्हटलं सर कारण कालचा एक सामना सर्वांनीच पाहिला. सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीला आलेला तो दमदार सामना 93 धावा आणि 94 धावा विजयासाठी हव्या होत्या आणि ज्याप्रमाणे उत्तर दिलं होतं त्याला प्रतिउत्तर गोट्याने काय दिलं होतं दमदार आणि शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू 3 चेंडू आणि 4 धावा आणि मात्र गोट्या बाद झाला होता आणि सामना पराभूत झाला होता. शेवटच्या 94 धावा देखील 5 षटकांमध्ये पूर्ण होत आहेत. हाँ वही तो मैं कह रहा हूँ ना अगर 94 रनों का पीछा हो सकता है तो 80 तक रोकिए 80 का पीछा करने का प्रयास कीजिए दूसरे सत्र में. नक्कीच कारण त्या क्वालिटीचे सर
ओंकार आउट होने के बाद देखिए आपके पास मौका है 90+ अपोजिशंस को ना जाने देने का, और उस मौके का फायदा उठाना चाहिए गेंदबाजी करने वाली टीम को। यावेळेस मात्र पॉपिंग क्रेज मध्ये फेकलेला चेंडू, घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न पण जातोय कव्हर मध्ये चेंडू, एक धाव टोटल मध्ये ऍड होईल, स्ट्राईक रोटेशन होते, सिंगलवर पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट केलं जाते, एका धावेने धाव संख्या वाढेल, 5 षटक मार्गस्थ असताना स्वर अँड नील 11 जोहे संघाची 3 गडी बाद 77 धावा, शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न, पण काय गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते दिनेश कडून। यावेळी मात्र काय स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू येतो, एक्झिक्यूट केला आउट ऑफ द लाईन, एक ब्रँडेड दर्जेदार मॅक्झिमम ह्यूज षटकार। धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या होत आहे कविराज 83 धावा झाल्यात आणि या स्पर्धेमध्ये देखील षटकार येतोय 156वा षटकार। क्रिकेट म्हटलं की षटकारांची खूप मजा पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहते। यावेळी मात्र स्लोवर बॅक ऑफ द इच्छे, यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह, चित्रक्षक चांगलं मंदार चेंडूला अडवतोय, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावाने धावसंख्या वाढेल आणि षटक क्रमांक 5 म्हणजेच इनिंग क्रमांक प्रथम संपले आले आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या स्वर अँड नील 11 संघाची होत आहे 85 धावा आणि विजयासाठी 86 धावांचं एक वेल टार्गेट सेट केलं गेलं आहे, म्हणजेच प्रतिषटक 17.20 धावसंख्या जमावणं खूप गरजेचं आहे। आणि प्रवीण सर पाहिलं तर त्या पद्धतीची क्वालिटी समोरच्या संघामध्ये आहे, अक्षय आहे आणि एक संघाचा अर्धांग जर पाहिलं गेलं यासारखे वॉरियर्स तर मंदार धाडवे सारखा एका हाती सामना झुकवू शकतोय असा खेळाडू मात्र समोरच्या संघामध्ये आहे, त्या पद्धतीचे गुणवान खेळाडू आहेत, त्यामुळे सामना चुरशीचा होईल यातील मात्र शंका नाही। कारण मैदान देखील पाहिलं गेलं तर खेळपट्टी फलंदाजांना साजेशी आहे आणि या खेळपट्टीवर प्रवीण सर पाहिलं तर धावसंख्या जमावल्या जातात, धावसंख्या क्रॉस केल्या जातात आणि त्या पद्धतीचे गुणवान खेळाडू प्रतिभावांनी भरलेले हे गुणवान खेळाडू हमरापूर विभागातील आहेत आणि या 85 धावा येथे नथिंग फॉर अस असं म्हटलं जातोय। पण बघूया क्रिकेट हा खेळ आहे, काय घडतंय, प्रतिषेधक 17.20 धावसंख्या जमावणं गरजेचं आहे। वैयक्तिक ओमकार पाटीलने केलेली धावसंख्या 20 चेंडूंचा खेळ फेस केलाय आणि 56 धावा पटकावल्या ओमकारनं, अप्रतिम कामगिरी संघासाठी सांघिक धावसंख्या जमावण्यामध्ये जर पाहिलं गेलं तर महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। संघनायक काय, कॅप्टन ऑफ दी राबे आणि म्हणूनच हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये स्वर अँड नील 11 संघाचं कॅप्टन का मला दिलं पद याची पूर्णपणे जबाबदारी पेलावताना आपण पाहतोय। कॅप्टन म्हणजे पूर्ण डावपेच आले पाहिजे, कॅप्टन म्हणजे फलंदाजी आली पाहिजे, कॅप्टन म्हणजे गोलंदाजी आली पाहिजे, कॅप्टन म्हणजे प्लेइंग 11ला सांभाळता आलं पाहिजे, कॅप्टन म्हणजे एक अचूक निर्णय घेता आलं पाहिजे, कॅप्टन म्हणजे मैदानावर आपल्या खेळाडूंकडून चांगलं डिसिप्लिन झालं पाहिजे, लाईनअप मध्ये गेलं पाहिजे, सर्वांची जबाबदारी सामना कसा जिंकून देण्यात येईल या सर्वांची जबाबदारी मात्र कॅप्टनकडे असते आणि अशा प्रकारचं कॅप्टन आपण पाहतोय कॅप्टन ऑफ रावे आणि यावेळेस मात्र स्वर अँड नील 11 जोहे संघाच्या वतीनं कॅप्टन पद सांभाळतोय ओमकार पाटील। 56 धावांवर ओमकार बाद झाला होता, पण प्रवीण सर मी म्हटलंय की जर तुम्हाला कोणी बादशाह दाखवला तर त्यावेळी तुम्हाला एक्का दाखवायला पाहिजे आणि त्या पद्धतीचा एक्का हा यासारखे वॉरियर्स मध्ये आहे आणि ते इथं दाखवण्याची तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी असते। तुमच्यावर आलेलं संकट हे तुम्हाला उद्ध्वस्त करायला ना तर तुमच्या अंगी असणारे कलागुण कौशल्य सामर्थ्य हे सिद्ध करण्यासाठी आलेलं असते आणि 17.20 प्रतिषटक धावा म्हणजे प्रतिषटक 2 मोठे फटके एकेरी दुहेरी धावा बनवणं खूप गरजेचं आहे आणि निश्चितच यासाठीच मी आमंत्रित करतोय, निवेदन करतोय हिंदीचा बुलंद आवाज रायगडची तोप म्हणजेच प्रवीणजी दुकाडे सरांना मी विनंती करतोय आपण पुढचं समालोचन करायचं आहे। तो देखिए आरपीएल में वीर मराठा जोहे में रहने वाले रुपेश जी पाटिल जो क्राइम ब्रांच यूनिट 2 के अफसर है, उन्होंने देखिए 4 ही गेंदों का मुकाबला किया, मैं और 13 रन बनाए बहुमूल्य। टीम का कुल टोटल था पहले सत्र में 85। देखिए पहले मैच में 84 थे, इस मैच में पहले सत्र में 85 बने।
अब 86 रनों का पीछा करना होगा। जो आंकड़ों में ज्यादा विश्वास रखते हैं ना, वो 84-85 के ऊपर बहुत ज्यादा ध्यान दे। नक्कीच जर रुपेश तर पाहिलं प्रवीण सर, तर रुपेश पाटील मागीलच महिन्यामध्ये या खेळाडूला ॲज अ चांगला पोलीस म्हणजेच बेस्ट पोलीस बिपिनजी पाटील पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून या खेळाडूला म्हणजेच खेळाडूच म्हटलं पाहिजे, आपल्या विभागातील आहे रुपेश पाटील, याला सन्मानित केलं होतं। एक चांगली कामगिरी क्राईम ब्रँच खात्यामध्ये केली होती आणि त्याच कारणास्तव मात्र गौरवण्यात आलं होतं एक रुपेश पाटील या पोलीस अधिकाऱ्याला। आणि इथे आपण पाहतोय कोणताही गर्व नाही, ॲटिट्यूड नाही, अभिमान नाही। त्यानंतर आपण पाहतोय दिगंबरजी नागे आमचे निकटवर्तीय बंधुतुल्य मित्र, ते देखील पोलीस दलात कार्यरत, पण या दोघांच्या चेहऱ्यावर असं कधीच भाव दिसत नाही की आम्ही पोलीस वगैरे आहोत, काहीच नाही। एक सर्वसामान्य माणूस आणि एक दिलदार मन मिलावू स्वभावाचे हे दोन्ही पोलीस दलात कार्यरत असलेले आपले हमरापूर विभागाची शान। तर जाऊया प्रवीण सरांकडे। हाँ, निश्चित तौर पर तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा इस हमरापुर विभाग प्रीमियर लीग। देखिए, इस लीग को देख रहे हैं दिमाग के जादूगर संजय सोलंकी, मास्टरमाइंड रायगढ़ के उनके बड़े भाई विनोद सोलंकी, उनकी तरफ से इस हमरापुर विभाग प्रीमियर लीग के लिए शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन फिलहाल 85 रन बनाने हैं ना, 86 रन बनाने हैं, 85 रन बन चुके हैं। ईंट का जवाब पत्थर से देना होगा। ओंकार पाटिल ने कहा कि पहले बल्लेबाजी करनी पड़ेगी, गेंदबाजी उनके पास अच्छी है, 70 तक भी अगर हम पहुंच चुके हैं तो हम उस टोटल को डिपेंड कर सकते हैं। ये ओंकार पाटिल का स्टेटमेंट था। अब देखना ये होगा उनकी गेंदबाजी में कितना दमखम है। स्ट्राइकर इन पर इस वक्त मंदार धाड़वे, इस टीम के आइकॉन, और नॉन स्ट्राइकर इन पर सुशांत शेरवल, दोनों में वो ताकत है। हाँ, जो भी 50 बनाते हैं ऑर्गेनाइजर कमेटी, इनकी तरफ से 500 का इनाम है ओमकार को, और ये ओमकार ने पा लिया है। देखिए 9 छक्के उन्होंने लगाए थे 54 रन बनाते हुए। इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से देना, एक्शन पे रिएक्शन, वार पे पलटवार। ये होना जरूरी है क्रिकेट में, अगर ये नहीं होना होती है, लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए। यह देखिए लगातार दूसरा स्कोरिंग शॉट, नंबर आया 6 पंडाल के भी ऊपर। यह इशारा दर्शाते हुए मंदार धाड़वे कि अगर ओंकार पाटिल पहले सत्र में शेर हैं तो मैं सवा शेर बनने की कोशिश जरूर करूंगा। एसआर के वॉरियर्स की तरफ से डीजे। देखिए, लेकिन स्वर्ण नील 11 जोए में आरपीएल जैसी बड़ी टूर्नामेंट खेलने वाले खिलाड़ी बहुत ज्यादा तादाद में हैं। नक्कीच प्रवीण सर, मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे क्वालिटी आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आणि प्रतिभेने भरलेला हा खेळाडू आहे। कारण ज्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर प्रहार केला सुरुवातीच्या षटकामध्ये, त्याला गरम केलं, वाघाला जखमी केलं तुम्ही, आणि जखमी वाघ मात्र हा आता मैदानावर काय करतोय त्याचे प्रात्यक्षिक आपण पाहत आहोत। हाँ, ये देखिए ओमकार पाटिल ने इनके खिलाफ भी ऐसे ही वार किए थे, और वार पे अब पलटवार हो रहा है। 2 आइकॉन खिलाड़ियों के बीच यह जंग 86 रनों का करना है पीछा। 85 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके थे। राइट आर्म राउंड द विकेट, बैक टू द बॉलर, इसके इनको फील्ड किया ओंकार पाटिल ने। बहुत ज्यादा रन हो रहे हैं पहले सत्र में, बहुत ज्यादा तादाद में ये रन हो रहे हैं, और उन रनों की वजह से अगर हम देखें दूसरे सत्र में परेशानियां हो रही है। लेकिन जिस अंदाज से मंदार खेल रहे हैं उस अंदाज से इन रनों का पीछा भी किया जा सकता है। लॉन्ग ऑफ के ऊपर से नंबर आया 6, नहीं क्या ये यहां पे नजर नहीं आया?
नजर नहीं आया यहाँ से, मुझे लगा कि शायद आर पार हो गया। 6 अंपायर ने इशारा दिया। तो जरूर डीजे मास्टर आपने बजाया है, लेकिन आपकी शादी अभी हुई नहीं है। शादी होने के आपको बात में पता चलेगा कि बाहर जो शेर होते हैं घर में किस तरह से बिल्ली बनते हैं। टीम का टोटल 16 रन और यह विकेट निकालते हुए ऐसा लग रहा है जो जोश उंगली उठ चुकी अंपायर संतोष चौधरी की। एक बड़ी मछली मंदार धाड़वे के रूप में एसआर के वॉरियर्स के खिलाफ मिली है स्वर्ण नील 11 सोहे को। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 86 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर में 16 रन। देखिए औसत तकरीबन सही है पहले ओवर में, हालांकि 2 ओवर में 42 बने थे ना शुरुआती सत्र में, जब पहले सत्र में बल्लेबाजी हुई थी। नहीं भाई, पहला मैच अगर आप हारे हो तो दूसरा मैच जीतना जरूरी है। तीसरे मैच में पूरी ताकत उतारी है जो भी बचे हुए खिलाड़ी है। ये अपील की गई लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर, देखिए आखिरी गेंदों में ओंकार ने वापसी दिलाई है इस टीम को। विकेट निकाला मंदार धाड़वे का और सुशांत शेटवल, देखिए सुशांत शेटवल अभी भी क्रीज पे मौजूद है। इनसे उम्मीद कर सकते हैं हम, क्यों राकेश जी, इनसे उम्मीद कर सकते हैं सुशांत से कि ये लंबी इनिंग खेले ओंकार पाटिल की तरह और इस मैच में, इस कहानी में अपनी टीम एसआर के वॉरियर्स को जिंदा रखे। नक्कीच, कारण नेहमीच हा आयकॉन प्लेअर तुमचा संघाला पुढे नेऊ शकत नाही, कारण तुमचं एकाच खेळाची कामगिरी हा तुम्हाला एक सामना जिंकून देऊ शकतो प्रवीण सर, पण तुमचं टीमवर्क, तुमचं कोलॅबोरेशन हे तुम्हाला चॅम्पियन्स बनवू शकतो आणि निश्चितच कोलॅबोरेशन, सर्वांचं सहकार्य हे कॅप्टनला खूप गरजेचं असेल। ज्यावेळी मात्र आपण पाहतोय मंदार धाडवे जरी का मैदानाच्या बाहेर गेला असेल प्रवीण सर, पण मात्र ही जबाबदारी मधल्या फलीतील खेळाडूंना घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय। पहिल्या षटकानंतर जर पाहिलं गेलं तर ओमकार पाटील पहिल्या 2 चेंडूंवर मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर पाहिलं गेलं तर डॉट, नंतर षटकार आणि नंतर मात्र मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलं। यावेळेस मात्र सार्थक मात्रे राटामोर्द विकेटने गोलंदाजी करेल। शॉट ऑफ द लेंथ, यावेळेस मात्र क्लास दाखवला जातोय, येतो एक मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द ब्रँडेड षटकार। देखिए डीजे काफी अच्छा बजा रहे हैं, डीजे मास्टर की तारीफ करनी होगी। गोल्डन डीजे खार साबोली, नवी मुंबई पुलिस, नितेश जी पाटिल साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको यहाँ पे आना है, लेकिन मैंने कहा था ये अगर लंबी इनिंग खेलते हैं तो मजा आएगा, इस कहानी में बची रहेगी।
यस आर के वॉरियर्स, वॉरियर्स यानी कि योद्धा, और यह योद्धा अगर लड़ेगा तो मजा आएगा। देखिए समंदर के किनारे बंगला लेना आम आदमी का सपना तो छोड़िए, सपने में भी वो सोच नहीं सकता, लेकिन फिर भी वो सपना हमें देखना चाहिए, क्योंकि सपने जब तक देखे नहीं जाते, उनके पूरे करने की जब तक कोशिश नहीं की जाती, तब तक हम अपने अंतिम लक्ष्य तक पहुंच नहीं पाते। उसी तरह ये जो दो प्रॉमिसिंग शॉट लगाए हैं सुशांत शेदवल ने, तो यकीनन उन्होंने सपना देखा है 86 रनों का पीछा करने का, और वो रनों को पूरा करते हुए उन्होंने कोशिश जारी रखी है। नक्कीच ओम शांती ओम मूवीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचं जर जास्तीत जास्त मनन केलं तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी पूर्ण कायनात लागते, आणि इथे देखील ते विचार करणं गरजेचं आहे। स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण होऊ शकते। देखिए लगातार तीसरा छक्का। वैकुंठ पाटिल साहब अगर लाइव देख रहे होंगे तो खुश हो रहे होंगे, क्योंकि उनके मार्गदर्शन पर चल रही है अमरापुर विभाग प्रीमियर लीग 2022 सीजन 2। जोरों शोरों से पीछा हो रहा है रनों का, डंके की चोट पे। टीम का टोटल 34 रन। देखिए जो औसत चाहिए वो है। दूसरा ओवर है, लगातार 3 छक्के, 85 रन बनाए जा चुके हैं। 86 रनों की जरूरत है, लेकिन जो औसत है 85 तक पहुंचने के लिए, वो औसत तो फिलहाल है। और यहां से देखिए 3 गेंदें ही हुई है, 3 छक्के आ चुके हैं। इन 3 गेंदों में अगर एक आध छक्का आएगा तो औसत अपने आप कम होगी। रिक्वायर्ड रन रेट, क्या बैटिंग हो रही है। ओमकार पाटिल के बाद दूसरे सत्र में भी वॉरियर्स एसआर के लड़ना नहीं छोड़ा उन्होंने, और खास तौर से शुरुआत अच्छी की थी मंदार ने। विकेट जरूर निकाला ओंकार पाटिल ने, लेकिन उसके बाद सुशांत ने कमान संभाली है। गेंदबाज सार्थक माद्रे, राइट आर्म राउंड द विकेट, और यह पॉइंट के ऊपर से खेला है। डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर। गेंद ट्रैवल होती हुई 4 रनों के लिए। गेंदबाज को दिन में रात के तारे दिखाते हुए तो देखिए यहां पे परेशानी में तो जरूर डाला है सुशांत शेडवल ने। हाँ सिंगल आई। देखिए आपने जैसे सिंगल का सपना देखा, सिंगल भी आई सुशांत शेडवल के बल्ले से। ये होता है, कमेंटेटर्स की जुबान कभी कभी सच साबित होती है, और लोग कहते हैं कि कमेंटेटर ने कहा विकेट मिलना चाहिए तो हमारा विकेट गया और हम हार गए। कमेंटेटर ने मैच हराया, वो ये नहीं कहेंगे बल्लेबाज गलत खेले हमारे, उस वजह से आउट हुए। ये देखिए बाहरी किनारा, गेंद हवा में, कैच होने की संभावना, और ये लिया गया। विकेट नंबर 2 आउट होने वाले खिलाड़ी शिवराज पाटिल। चल रहा है वैकुंठ पाटिल साहब, भूतपूर्व विपक्ष नेता, रायगढ़ जिला परिषद,
तो यकीनन एक बात तो मैं ज़रूर कहना चाहूँगा, ये कारवां जो सजाया जा चुका है, ये जो तामझाम है, लेकिन तारीफ करना चाहूँगा मैं गोल्डन डीजे की, जिस तरह वो गाने बजा रहे हैं, जिस तरह माइक्रोफोन सिस्टम को उन्होंने ऑपरेट किया है, जितनी भी तारीफ की जाए कम है। 39 रन हो चुके हैं, अब रन बनाने हैं 18 गेंदों में 47। देखिए ये रन बन सकते हैं अगर ये शेडवल पूरा खेले ना सुशांत, 3 ओवर पूरा खेलेंगे आने वाले 3, तो यकीनन मैं कहना चाहूँगा ये टारगेट उनके रेंज से बाहर नहीं जाएगा। लेकिन इन 18 में से कम 12 या 13 गेंदें उन्हें खेलने का मौका मिलना चाहिए। देखिए शायद हर्षद पितली की टीम है, स्वर्ण नील 11 जोहे समझा रहे हैं अपने साथी को आपने क्या गलतियां की गेंदबाजी करते हुए। गेंदबाज ओमकार पाटिल अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए राइट आर्म राउंड द विकेट। ये अच्छी गेंद थी, डॉट गेंदों की परसेंटेज को बढ़ाना होगा। 47 रनों की जरूरत बची हुई 17 गेंदों में। सचिन पाटिल और हर्षद पितले इस टीम के ओनर है। स्वर्ण नील 11 जोहे ये देखिए इस गेंद को निकाला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर को चीरती हुई गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे और इन 2 रनों के साथ अब 45 रनों की जरूरत है बची हुई 16 गेंदों में। 16 गेंदे 45। देखिए रन बना सकते हैं जिस तरह सुशांत शेडवल ने पिछले ओवर में जो लगातार 3 छक्के और 1 बाउंड्री दागी, 22 रन 4 स्कोरिंग शॉट लगाए लगातार। हालांकि उस ओवर में 23 रन आए कुल मिला के। एक ओवर आपका खेल बनाती भी है और बिगाड़ती भी है शॉर्ट टर्म क्रिकेट में। और ये क्लीन बॉल, ये गोल्डन मछली यहां से आधी जंग जीती है जरूर मैं कहना चाहूंगा स्वर्ण नील 11 जोहे ने। साहब थोड़े से परेशान थे जब तक क्रीज पर थे सुशांत शेडवल, लेकिन जैसे उनका क्लीन बोल्ड निकाला गेंदबाज ओंकार पाटिल ने, उनके चेहरे पर एक हल्की सी मुस्कान आई, थोड़ा सा रिलैक्स महसूस हुए। फ्रेंचाइजी है, फ्रेंचाइजी भी चाहता है क्योंकि उनकी टीम वीर मराठा जोहे आरपीएल में किताब हासिल कर चुकी है। नंबर 3 का किताब इन्होंने हासिल किया था आरपीएल का। मैं 10 दिन था और मैं यहाँ के स्कोरर से पूछ रहा था इतना इनका किताब कितने नंबर का था। विश्वजीत ठाकुर, हार्दिक पांड्या रायगढ़ के, वो कप्तान की भूमिका कर रहे थे इनकी टीम के लिए। बड़े मंच का बड़ा खिलाड़ी जिसे मैं कहता हूं। 3 गेंदें अब तक इस ओवर की हो चुकी है। ये यूटर्न वाला ओवर है, ये यूटर्न वाला ओवर इसलिए क्योंकि 18 गेंदें 47 रन। सुशांत शेडवल क्रीज पे थे तो ऐसा लगा था ये टारगेट नॉट रीचेबल नहीं है, रीचेबल है एसआर के वॉरियर्स के लिए। लेकिन अब नए बल्लेबाज महेश आ चुके हैं। देखिए जोश, देखिए गैलरी में जितने भी दर्शक बैठे हुए हैं जिस टीम को सपोर्ट कर रहे हैं उनका सपोर्ट देखिए। वीर मराठा जोहे के लिए भी सपोर्ट था। डोलवी जो नंबर 2 का किताब हासिल की थी हरिओम डोलवी टीम ने आरपीएल में, उनको तो बहुत ज्यादा तादाद में सपोर्ट था। आरपीएल में हमने देखा ढेर सारा क्राउड इस पेड़ विभाग की 2 टीमें आने के कारण जो क्वालिफाई हुई थी उसकी वजह से ढेर सारा क्राउड आया था। आखिरी दिन हमने देखा। ओमकार पाटिल देखिए यूटर्न वाला ओवर कर रहे हैं अब राइट आर्म राउंड द विकेट बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। काफी बढ़िया इनिंग खेली उन्होंने, 9 छक्के लगाए 54 वाले इनिंग में। 54 से भी ज्यादा रन बनाए उन्होंने, लेकिन
54 रन तो 9 छक्कों से बनाए हैं ऑन साइड के ऊपर। जितने भी सिंगल आएंगे उतना प्रेशर कम होगा एसआर के वॉरियर्स के खिलाफ स्वर्ण नील 11 सोहे के गेंदबाजी का। ऑलराउंडर की भूमिका निभाते हुए ये खिलाड़ी, रावे गांव का ये खिलाड़ी, और काफी अच्छा खेल रहा है। ये देखिए क्राउड देखिए जोरों शोरों से जो मना रहा है, जश्न मना रहा है इस समरापुर विभाग प्रीमियर लीग का। और ये क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, लगी तो छगी वाली बात हुई, ना गेंद बल्ले पर आई ना लगी छगी। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 42। देखिए राकेश 42 रन स्कोर कार्ड के ऊपर है। अगले मैच का टॉस यहां से एक टीम होगी शायद। आई एकवीरा खारसापुली बनाम एसआर के वॉरियर्स। एसआर के वॉरियर्स हमरापुर मंदार धाड़वे जो कि ओनर है इस टीम के। कैप्टन माफी चाहूंगा एसआर के वॉरियर्स, क्योंकि मेरे पास जो पैम्पलेट है वहां पे मंदार धाड़वे हमरापुर एसआर के वॉरियर्स ये जो कप्तान है इस टीम के। लेकिन अब ये मैच थोड़ा सा टेंशन में आ चुका है एसआर के वॉरियर्स के लिए। क्या चाहिए अंपायर? पानी। चलिए तब तक हम सुनते हैं गोल्डन डीजे। तिरतालीस रनों की जरूरत है बची हुई 12 गेंदों में। 12 गेंदें और 43 रनों की जरूरत। ऐसे कई मुकाबले मैंने देखे हैं जहां पर ऐसा लगता है कि 40 प्लस 2 ओवर में रन पहले सत्र में तो हो जाते हैं लेकिन दूसरे सत्र में होते नहीं। लेकिन ऐसा नहीं है, दूसरे सत्र में भी मैंने 40 प्लस रन राकेश कई बार होते हुए देखे हैं। नक्कीच जर इंटरनॅशनल क्रिकेटचा अभ्यास केला तर निधास ट्रॉफी बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 34 धावांची सर आवश्यकता होती आणि तिथे काय 8 चेंडूंमध्ये 29 धावांची बहारदार खेळी दिनेश कार्तिक डीके ने केलं होतं। वो छक्का कौन भूल सकता है जो Deep extra cover उन्होंने है। कवर्स के ऊपर से लगाया था। टेनिस बॉल में ज्यादा व्यस्त रहने के कारण मैचेस देखने का मौका नहीं मिलता, लेकिन कभी कभी हाइलाइट्स ऐसे मैच की देखनी पड़ती है। नक्कीच क्रिकेटमध्ये काही घडू शकतं सर। क्रिकेट आहे, प्रत्येक चेंडूची किंमत ही 6 धावा आहेत, त्यामुळे 12 चेंडू आणि 43 धावा। देखिए ये खेल बॉलर्स के लिए बना ही नहीं है, क्योंकि बॉलर जब 6 गेंदे डॉट निकाले तो मिडन ओवर, और बॉलर्स अगर 5 गेंदे डॉट डालने के बावजूद भी छठे गेंद पर 6 आता है तो हर एक गेंद के ऊपर एक सिंगल। स्ट्राइकर एंड पे दिनेश पाटिल मध्यक्रम के बल्लेबाज है। अब क्या करेंगे ये? बनेंगे केरन पोलार्ड, कार्लोस ब्राथवेट या फिर हार्दिक पांड्या? क्या बनने की क्षमता है उनमें एसआर के वॉरियर्स के लिए? गेंदबाज निशिकेत पाटिल। और ये ऊंचा खेला जरूर है लेकिन विकेट का पतन होता हुआ। ना बने ये कार्लोस ब्राथवेट, ना बने ये केरन पोलार्ड, ना बने ये हार्दिक पांड्या, लेकिन आने वाले बल्लेबाज क्या कोशिश करेंगे? ऑर्गेनाइजर्स कमेटी जो है आई कार्ड के साथ है। खूबसूरत माहौल सजाया जा चुका है। वैकुंठ पाटिल सर इनके
मार्गदर्शन से हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2022। चलिए, ज़्यादा टाइम पास नहीं होना चाहिए। मैचेस 5 बजे के पहले अगर ख़त्म होते हैं तो सबको घर जाने में भी आसानी होती है। राइट आर्म ओवर द विकेट, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बाएं हाथ के बल्लेबाज महेश पाटिल ने। और यश लगा, ऐसा लगा, यहां तक आवाज आई थी बल्लेबाज को खुद बाहर निकलना चाहिए था। मेरे ख्याल से खुद बाहर निकल कर आना चाहिए था, क्योंकि इतनी मोटी एज थी, यहां तक आवाज आई थी। थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती होणार आहे. API म्हणजेच असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय गोविंदजी पाटील सर, दादरी सागरी पोलीस स्टेशन जोहेचे आपण पाहतोय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत. MPSC परीक्षा क्रॅक करून खऱ्या अर्थानं हे पद आपल्याला मिळवता येतं आणि हे मेहनत आणि खूप कष्ट रात्रीचे दिवस करून ही पद मिळवणं गरजेचं असते. त्या पदावर कार्यरत असलेले आपले सर API गोविंदजी पाटील साहेब. निश्चित तौर पर API गोविंद पाटिल सर का मैं जरूर स्वागत करना चाहूंगा दादर सागरी पुलिस स्टेशन जोहे। तो टोटल अगर हम देखें रनों की गुंजाइश है, 8 गेंदे, अब 41 रनों की जरूरत। फिर से एक बार मुकाबला फिसलता हुआ नजर आ रहा है। स्वर्ण नील 11 जोहे के खिलाफ SR के वॉरियर्स का। क्या ये मिलेंगे 4? आहिस्ता आहिस्ता भाई, 2 तो जरूर मिले हैं। क्या मिलेगा तीसरा? तीसरा मिलता हुआ 38 रनों की जरूरत है। 7 गेंदें बची हैं। देखिए औपचारिकता नहीं है, अगर यहाँ पे दुक्का आया तो अगले ओवर में 6 छक्के भी आ सकते हैं। क्रिकेट है, भविष्यवाणी करना गलत है, लेकिन पलड़ा भारी है 90%। पलड़ा तो भारी है 90%। स्वर एंड नील 11 जो होगा 10% इस मैच में रुकी हुई है SR के वॉरियर्स हमरापुर। देखिए यस, स्कोरिंग का क्या नियम है? लेवल कंपलसरी चेसिंग है क्या? हाँ, तो देखिए रनआउट के तौर पर विकेट खोया है। नए आने वाले बल्लेबाज को अब 7 गेंदों में रन बनाने होंगे 37। हाँ, 6 गेंदों में, बराबर ना, 6 गेंदों में 37 रन बनाने होंगे। अरे भाई राकेश आप कहाँ गए? सात चेंडू 37।
धन्यवाद डीजे. खरं तर अतिशय चांगलं डीजे वाजवलं जात आहे. गोल्डन डीजे मंडप डेकोरेशन. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मी प्रवीण दुगाडे पुन्हा एकदा ही हमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. जी सन्माननीय विरोधी पक्षनेते माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली गेली आहे. मैदानाच्या चारही बाजूला फ्लॅक्स, त्याचबरोबर अतिशय चांगलं वातावरण निर्मिती या आयोजकांमार्फत केली आहे. या लीगच्या माध्यमातून हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 2. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज यासारखे वॉरियर्सला. राईट आर्म राऊंड द विकेट. षटकार येतोय की झेल, आणि हा झेल खरं तर टिपायला हवा होता. 5 चेंडू आणि आता 36 धावांची गरज. बघा तुम्ही झेल टिपले तर गोलंदाजाच्या नावावर एक बळी जातो. पर्पल कॅप, ऑरेंज कॅप लीगमध्ये असतात. कारण लीग म्हटलं की जे पुढे संघ जातात त्यांच्यामधून ज्याला जास्त विकेट्स मिळतात त्याला बेस्ट बॉलर द्यावा लागतो, क्रमांक कुठलाही असू द्या. शूज आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे बघा. आणि बघा फायनल मॅन ऑफ द मॅच जो घेणार त्याच्यासाठी वॉशिंग मशीन आहे. हा ते बघा आता तुम्ही. खुश तर होणारच, पण जर 18 वर्षाच्या मुलांनी वॉशिंग मशीन घेतली तर त्याची आई किती खुश होईल. फायनल मॅन ऑफ द मॅच. धावफलकावर धावा 51. बघा माझा आवाज सुद्धा स्लो झाला या मॅचमध्ये, कारण काहीच राहिलं नाही. हां, षटकार चौकार आलं तर प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र होणार. षटकार चौकार जर आले तर प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच होणार. पण चौकार येतोय. पंच संतोष चौधरी यांचा इशारा. संतोष चौधरी यांच्याबद्दल काय सांगावं. नुकताच आम्ही जे एक सुधागड पालीमध्ये लीग केली, नाडसूळ ग्रामपंचायत लीग, त्या लीगमध्ये अंपायर गोट्या समवेत संतोष चौधरी यांचा समावेश केला होता मिलिंद शेळके यांनी. आणि संपूर्ण सुधागडमध्ये बॅनर्स लावले होते. सगळे समालोचक, पंच, स्कोरर यांचेसुद्धा फोटो होते संपूर्ण सुधागडला. आणि त्यात आमचे संतोष चौधरी यांची एक छवी होती वेगळी, जी शिरडोनच्या RPLच्या मैदानावर आपण पाहिली होती. त्यांचा फ्लेक्स, ती छवी त्या बॅनरवर संपूर्ण सुधागडवासियांनी पाहिली आणि ते कामही चांगलं केलं त्यांनी. धावफलकावर धावा लागल्यात त्या 56. ओमकार पाटील वाट बघतोय. गोलंदाज कधी षटक संपवतोय, कधी मी सामनावीराचा पुरस्कार घेतोय आणि रिलॅक्स होतोय. खरं तर 9 षटकार गोलंदाजांनी नक्की गोलंदाजी केली कशी हा प्रश्न पडतोय. जर एखाद्या फलंदाजाने ठीक आहे 6 चेंडू तो निर्धाव खेळला, त्यानंतर एक षटकार आला, पण राकेश 9 षटकार एक फलंदाज मारतोय आणि त्याला त्यामध्ये एकही सिंगल नाही आहे. म्हणजे गोलंदाजांनी गोलंदाजी केली कशी असेल. अप्रतिम फलंदाजी हे तर होतीच ओमकारजी, पण नमस्कार. बघा आमचे सरबतवाले आले, सगळीकडे असतात. जय हनुमान ज्यूस सेंटर कळवे. हाँ चलिए, आवाज बढ़ा के गाना बजाइए.